सध्या वादात सापडलेल्या फुले चित्रपटावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय। कुठलेही सीन कट न करता हा चित्रपट रिलीज होईल हे फडणवीसांनी पाहावं, नाहीतर वाद फुले विरुद्ध फडणवीस असा होईल असा दावा राऊतांनी केलाय। तसंच विरोध करणाऱ्या ब्राह्मण संघटना फडणवीसांच्या शब्दाबाहेर आहेत का असा सवालही त्यांनी केलाय। फडणवीस विरुद्ध फुले वाया प्रकाश आंबेडकर राऊतांनी टीका केली आहे फडणवीसांवर। संजय राऊतांनी फडणवीसांबद्दल नेमकं काय लिहिलंय पाहूयात ग्राफिक्सद्वारे। फुले चित्रपटातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्रे लावा, नाहीतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण संघटनांना सहज गप्प करता येईल। एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, स्वतः ब्राह्मण आहेत व महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाही। त्यामुळे फुले चित्रपटाबाबत उचापती करणाऱ्यांना बेसन घालणं हे फडणवीस यांचंच काम आहे। फडणवीस वगैरे लोकांनी काश्मीर फाईल्स, ताशकंद फाईल्स, अलीकडे छावा चित्रपटावर भाष्य केलंय व हे चित्रपट पाहावेत असं लोकांना आवाहन केलंय। छावानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद काही उथळ हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढला। फडणवीस यांनी ते प्रकरण शांत केलं, मग ते फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत? महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा झगडा आहे असाही दावा राऊतांनी केला आहे। मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसले आहेत? त्यांनी मौन सोडावं, नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल। या वादावर संजय राऊत आज नेमकं काय म्हणाले पाहूया। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे। तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते, ताशकंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही। मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? म्हणून फडणवीस यांनी फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे। महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात। संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर आहेत का? मित्रांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत नाही। महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जी काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आहे आणि इतिहास आहे तो। तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय। या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले? दरम्यान सामनातील या अग्रलेखावरून चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। फडणवीस विरुद्ध फुले आंबेडकर असा वाद संजय राऊतांच्या मनात आहे, पण हा जातीवाद अस्तित्वात येणार नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले। देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही, कारण त्या दलित माणसाला, त्या मराठा माणसाला ही माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला। चंद्रकांत पाटलांचे आभार मानतो की त्यांनी इतका काळजीपूर्वक अग्रलेख वाचलेला आहे। भारतीय जनता पक्ष माझे अग्रलेख अत्यंत काळजीपूर्वक वाचतं, सांगतात। देवेंद्र सुद्धा वाचतात बरं का, पहिला अग्रलेख ते सामनातच वाचतात, ते किती नाही म्हणा, वाचावा लागतो त्यांना अग्रलेख। त्याच्यामुळे अग्रलेख त्याने वाचलेला आहे, त्याच्यामुळे प्रबोधन झालं आहे त्यांचं, याच्याबद्दल मी आभारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।